निवडणूक झालेली आहे. जवळपास 451 लोकांनी मतदान केलं आहे. काय असेल निकाल? चांगलाच आहे. आमचे महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर चांगल्या मतदानाने निश्चित निवडून येत अशी परिस्थिती आहे. एकूण किती होईल मतदान? तर मी आता आज मी काही भविष्यकाळ नाही की सांगू शकतो किती मध्ये मिळतील, पण निश्चितच बहुमताच्या पेक्षा जास्त मिळेल. साहेब, महसूल आयुक्त या संदर्भामध्ये आपले चंद्रराव आमदार महसूल आयुक्त विभागून होणार आहे असं म्हटलं जातं लातूर आणि नांदेडला पण. बरोबर आहे. हे असं माझ्याकडे अधिकृत काहीच माहीत नाही. असं काही लातूरचे सहकारी जे आहेत आमदार हे तोडगा काढण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आणि तोडगा काढायची त्यांची इच्छा असेल तर आम्ही सुद्धा प्रतिसाद नक्की देऊ. शिवसेनेचे आज मेळावे होते. 6,000 लोक तिकडे गेले. आज कोणीतरी मेळावा असणार आहे. असं की आता शिवसेनेची जी अवस्था आहे त्यांनी उद्धवजी ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आमदार गेले आहेत, खासदारी चाललेली आहे. ही अवस्था पक्षातील जे अंतर्गत जे विषय आहेत ते उफाळून आल्यामुळे घडत आहे. एकीकडे जर बघितलं गेलं तर विरोधक एकनाथ शिंदेची विरोधक म्हणून अनेक खासदारांना किंवा भाजपचे विरोधक म्हणून निवडून दिले लेकिन लोकांच्या मतांची फसवणूक होते असं वाटत नाही का? असं राजकीय परिस्थितीनुसार जे काही निर्णय झाले असतील आता लोकांना काय वाटतं हा विषय 4 वर्षांतरच कळेल. आज मी काही भाकीत करू शकत नाही. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये लोकांनी निवडून दिलं ही गोष्ट खरी आहे. आजचा राजीनामा त्यांचा किंवा आजचा त्यांचा पक्षांतर किंवा पक्ष गटवेळा स्थापन करण्यासंदर्भात जो निर्णय झालेला आहे तो त्यांचा हा पर्सनल विषय आहे आणि पक्षांतर्गत विषय आहे. 4 वर्षानंतर याचे परिणाम पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय लोकच घेतील. ठीक आहे.